नमस्कार, मी सबीर काळे. मित्रांनो, मी एक सामाजिक कार्यकर्ता विले पार्क या ठिकाणी मी आज आहे. सुभाष रोड तसा माझाच रोड आहे असं म्हणायला मी कमी नाही करणार. याच रोडवरती लहानाचा मोठा झालोय. माझ्या सुभाष रोडला गटारांचं पर्जन्य वाहिन्यांचं काहीतरी काम चालू आहे आणि विषय गंभीर आहे. मला माहित नाही कुठल्या कंपनीला हे टेंडर मिळालेलं आहे, पण ही संबंधित व्यक्ती या ठिकाणी आहे. महानगरपालिका के पूर्व विभाग या विभागाचा कुठलाही अभियंता या ठिकाणावर हजर नाहीये. आपलं नाम बताइए. हा भरत पटेल. कुठल्या कंपनी काय आपल्या? हा एनसीसीएल म्हणून सांगतोय, म्हणजे नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनी हा सांगतोय. पण हा नाहीये नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीचा माणूस. हा नागार्जुना कन्स्ट्रक्शन कंपनीने सबलेट केलेला माणूस आहे. तेरी कंपनी का नाम बता. काय नाही, आता या माणसाला त्याच्या कंपनीचं नाव सांगता येत नाहीये. मित्रांनो, विषय समजून घ्या आणि विशेष करून पार्लेकरांनी हा विषय समजून घ्या. मला काय म्हणायचंय, हा जो प्रकार आहे ना, हा अतिशय गलथान प्रकार चालू आहे. आता मी आहे ही आमची शुभदा सोसायटी, शुभांकर सोसायटी. मी सुभाष रोडच्या शुभांकर सोसायटीच्या बाहेर उभा आहे. माझ्यासोबत केसमध्ये काही झाल्या थांब बंद कर. माझ्याकडे या ठिकाणी जो विषय आहे तो गंभीर आहे. काही या ठिकाणी काही कमर्शियल आस्थापना आहेत. मे बी पार्लर्स असतील, जेंट्स अँड लेडीज पार्लर्स असतील, युनिसेक्स आपण ज्याला म्हणू. ही लेडीज पार्लर, ओके, लेडीज पार्लर आहे शुभांकर सोसायटी सुभाष. मित्रांनो, या ठिकाणी या सर्व व्यक्तींना जाण्या येण्याचा इंटरेस्टच नाहीये. त्यांना आतमध्ये जायचं कसं आणि तिथून बाहेर यायचं कसं हा एक प्रश्न उपस्थित होतो. रोज होतोय. 1000 वेळा सांगितले या लोकांना मी 1000 वेळा वॉर्निंग दिलेली आहेत. या कळलं का? 1000 वेळा वॉर्निंग दिल्या आहेत, पण कोणाचं काही पडलेलं नाहीये. बेछूट या ठिकाणी मनाला येईल तसं काम करताय. या लोकांना कळणार कधी आहे मला कळत नाहीये. कधी कळणार या लोकांना? तुझ्या कंपनीचं नाव सांग ना. हा भरत पटेल अजूनही नाव शोधतोय. याला माहित नाही कुठली कंपनी आहे, त्याचा बाप कोण याला माहित नाहीये. कळलं का? हा भरत पटेल निमिवा का धंदा आहे क्या? निमिवा बघितला. याला माहित नाही, पण मला माहिती आहे की कोण आहे. नया तू सब इधर सुभाष रोड पे कितना दिन से मैं तेरे को देख रहा हूँ. तेरा बाप कौन है? इंजीनियर कौन है तेरा कंपनी का? तू इंजीनियर है, सुपरवायझर है. हाँ, जेसीबी तेरा है. कंपनी काय? निमिमा म्हणजे ही अत्यंत चोर कंपनी. आणि डायरेक्टली मी थेट आरोप करतोय. त्या आरोप त्या एनसीसीवर पण करतोय. येणार आहे पुढे सगळा विषय घेऊन येणार आहे पार्लेकर जनतेसमोर आणि मुंबईकर जनतेसमोर. माझा मुद्दा हा मी तुला आता ऑन रेकॉर्ड सांगतोय. आताच्या आता प्लेट्स मागवायच्या, लोखंडी प्लेट लाने का. जितना खोदा है वहां डालने का. समझा क्या? ये पब्लिक है ना, ये हमारी माता भगिनी है ना, ये हमारी बहन है, ये हमारा भाई है. समझा कि नहीं? आधे घंटे के अंदर काम चालू करने के अंदर काम चालू करने के अंदर प्लेट लगना चाहिए. काय समझा ना? मुझे इसी घर पे लेके जाने का अभी, जब तक प्लेट नहीं लाएगा. ठीक है, चल. जय महाराष्ट्र. मी माझ्या सुभाष रोडला आहे आणि सुभाष रोड प्रभाग 84 विले पार्ल्यातला एक मोठा रस्ता सुभाष रोड आणि महानगरपालिका के पूर्व विभागाचं काम चालू आहे. एनसीसी नावात कंपनीला टेंडर्स मिळाले आहेत. एनसीसीनं टेंडर घेतले खरे, पण सगळ्या आलतू फालतू कॉन्ट्रॅक्टर लोकांना देऊन टाकले. हे आलतू फालतू कॉन्ट्रॅक्टर कोण? निमिवा कन्स्ट्रक्शन कंपनी. तुम्ही बघू शकताय. आता काही ताई आहेत, या ताईंचं म्हणणं ऐकून घ्या. ताई बोला. सकाळपासून इथे काम चालू आहे. आम्ही त्यांना विचारतोय की तुम्ही हे काम का काढलंय, तर ते आम्हाला सांगतात आम्हाला वरून ऑर्डर दिली गेलेली दाखवत. तर त्यांनी इन्स्टिंग जिमवाल्यांना आधी इन्स्ट्रक्शन दिलं, पण आम्हाला दिलं नाही. आमच्याकडे हे 2 गेट आहेत, आम्हाला एंट्रीला गेट नाहीये. आमच्याकडे वयोवृद्ध वयस्कर माणसं येतात, ते आतमध्ये कसे येणार याचा इथे मी विचार केला नाहीये. आम्ही कोणाकडे जायचं, कोणाला सांगायचं, आम्ही कोणाकोणाला फोन करायचे. बरोबर. बघा मित्रांनो, या ठिकाणी माझ्या एका माता भगिनीला इथे एवढा मोठा त्रास आहे की तिची इथे कमर्शियल आस्थापना आहे. ही शुभांकर सोसायटी आहे आणि खाली तिचा एक थोडंसं लेडीज पार्लर आहे. यांचं म्हणणं असं आहे
की बाबा या ठिकाणी वयस्कर मंडळी येतात, महिला येतात, काही इतरही लोक येतात आणि त्यांचा जाण्या येण्याची वहिवाटच अडवून टाकली आहे. जाण्या येण्याची वहिवाट बंद आहे. आज माझ्या ताईला नोटिफिकेशन दिलेलं नाही. त्यांना कुठल्याही स्वरूपातलं नोटिफिकेशन दिलेलं नाहीये. माझ्या ताईचं म्हणणं हे आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन नाही. इंचला नोटिफिकेशन होतं, पण आमच्या बिल्डिंगला नोटिफिकेशन नाहीये. बरं, काम चालू करून न सांगता चालू केलंय, तोडकाम केलंय, येण्या जाण्याची वहिवाटच बंद करून टाकली आहे. प्लस आमच्या पाण्याचा पाईप तोडून टाकलाय तो बघा. आणि या आमच्याकडे आम्हाला रेकॉर्डवर घे तुमचा पाण्याचा पाईप तोडलं. हा बघा ना. ओके. आणि त्याला जाऊन मी विचारलं, हम लोग पता नहीं आप देख लो. म्हणजे ही उद्धट भाषा. आता मला सांगा, माझं स्ट्रेट म्हणणं आहे, महानगरपालिका के पूर्व विभाग, मला वाटतं शुक्ल साहेब आमचे वॉर्ड अधिकारी आहेत, मी शुक्ल साहेबांना सांगतोय तत्काळ या गोष्टीवरती लक्ष घाला. जर हे लक्ष घातलं गेलं नाही तर मग नंतर माझा नाईलाज आहे, मी माझ्या पद्धतीत बोलणार. समीर काळे, ऍज युज्युअल, शुक्ल साहेब, संबंधित विभागाचे सर्व कर्मचारी, आमचे अभियंते, सगळ्यांची नावं घेऊ शकतो, पण घेणार नाही. फक्त वॉर्निंग देतोय, तत्काळ सुभाष रोडला काम करायचं असेल तर लोखंडी प्लेट टाका. जे काही पाईपलाईन तोडल्यात पाण्याच्या त्या कनेक्शन तत्काळ जोडा आणि नंतर कामाला सुरुवात करा. जाण्या येण्याची वहिवाट कोणाची अडवू नका. फायर ब्रिगेड, अँब्युलन्स, सोसायट्यांमध्ये जाण्याकरता जागा सोडा. जर हे झालं तर ठीक, नाही तुम्हाला माहिती आहे समीर काळे, ऍज युज्युअल.